जय बाळमामा मित्रांनो, आज मी माझी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी किंवा माझे ट्रेड प्लॅन कसे असतात आणि त्यावरती जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर कशा प्रकारे तुम्ही काम करू शकता किंवा कशा प्रकारे तुम्हाला काही रूलचा म्हणजे काही रूल पाळायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यापूर्वी मला सांगायचं आहे की आपण हा जो ट्रेडिंग व्यवसाय सुरू केला आहे किंवा मी हा ट्रेडिंग व्यवसाय सुरू केला आहे आज बिझनेस म्हणून केला आहे आणि आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत हा करायचा आहे मुळात। आणि एक गोष्ट आज सांगतो, मी प्रत्येक व्हिडिओ बाळमामांच्या नावाने सुरुवात करतोय, प्रत्येक व्हिडिओला तुम्ही बघताय तर देवाचं नाव घेऊन आपल्याला कोणाला फसवायचं नाही, कारण की ह्या ट्रेडिंग क्षेत्रामध्ये दुसऱ्यांची घरं जाळणारी भरपूर जण लोक आहेत काय। मग ते टक्केवारीमध्ये पैसे घ्यायचे 2% आमिषानं किंवा अकाउंट हँडलिंग करायला घ्यायचं असल्या भरपूर नावाखाली करू नाहीत। आपण आपल्या कष्टाचं जे मला ह्यातनं कळलं 4 गोष्टी कळल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार, तुम्हाला पटल्यात तुम्ही घ्याल, नाही पटल्या तर सोडून द्याल, पण आपण जेन्युइनरित्या यातून प्रामाणिकपणे काम करायचं आहे। त्यानंतर मी वैयक्तिकसुद्धा असला फालतूपणा आजपर्यंत कधी केलेला नाही आणि करणार नाही। मुळात ह्या ट्रेडिंग क्षेत्रामध्ये प्रचंड निगेटिव्हिटी आहे, प्रचंड निगेटिव्ह माणसं ह्याकडे बघतात सुद्धा आणि ह्या जी माणसं काय काय आलेली आहेत ती निगेटिव्ह माइंडनुसार भरपूर आलेले आहेत। प्रामाणिकपणे येण्याआधी त्यांच्या डोक्यावर परिणाम बऱ्याच गोष्टी झाला असतो, त्यामुळे ते विचार करतात निगेटिव्ह करतात। अनेक माणसं तुम्हाला ह्यापासून म्हणजे लांब टाकायचा प्रयत्न करणार किंवा निगेटिव्ह बोलण्याचा निगेटिव्ह सांगण्याचा प्रयत्न करणार। थोडक्यात तुम्ही 2 वर्षापूर्वी बघितलं असाल की बऱ्याच जे मोठे मोठे ट्रेडर तुम्ही आज बघत असाल ते एक्सपोजची एक सिरीज चालू झाली होती की सगळ्यांना एक्सपोज करत होते कुठल्या ना कुठल्या कारणानं, मग ते होत राहतं। आता आपले काही 200-400 फॉलोअर्स आहेत, आपले काही जादा नाही येत कोण। उद्या भविष्यात जर बाळमामाच्या कृपेने वाढले सगळे आणि आपण एक चांगले हात जम बसवायला लागलो तर मी सुद्धा एक्सपोज होईन, काय ना काय तर माझ्या चुका निघतील, चुका दाखवतील। पण आज माझे कोण फॉलोअर नाही, ते का तुम्हाला शब्दानं सांगतो मी की आपण कुणाला कधी फसवलेलं नाही। फसवायची आपली मानसिकता कधीच ह्याच्या आधी पण आणि पुढे भविष्यात पण असणार आहे। जे काय असेल कष्टानं नशिबानं जी भाकरी मिळेल ती घ्यायची आहे, बाकी तुमची इच्छा। जर आपण सगळ्यांनाच नावं ठेवत गेलो आणि सगळ्यांनाच ह्याला काय जमते ह्याला काय करते आणि ह्याला कसं सिद्ध करून दाखव जर आपण फक्त मर्सिडीज घेतली आणि विमानाने जेट पायलट जर घेतलं तर जर आपण त्याला खऱ्या अर्थानं ट्रेडिंग जमतं असं जर समजत असलो तर तुम्हाला आयुष्य संपेपर्यंत माणूस गावणार नाही। कुणाला तरी एकाला आपल्याला काहीतरी त्याला मेंटर म्हणून त्याच्याकडनं 4 गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, कारण सगळ्या गोष्टी आपण स्वतः करू शकत नाही कधी। दुसरा चूक आपली चांगल्या पद्धतीनं जर त्याला अनुभव घेतला असता तर सांगू शकतो, निवडला पाहिजे। ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला निवडा, कुणालाही निवडा, पण एकदा त्या माणसावर विश्वास टाकल्यानंतर बाकीची किती जर बोंबलली तर त्याच्यावरती विश्वास ठेवा। आणि नसेल कोणाला विश्वास ठेवायला जमत तर यूट्यूब खूप मोठं साधन आहे, खूप मोठं पोटेन्शियल आहे, त्यामध्ये तुम्हाला कुणालाही मेंटॉर निवडायची गरज नाही। यूट्यूबवरती फक्त विस्कटलेले व्हिडिओ आहेत ते एकत्रित करून बघण्याची जबाबदारी तुमची आहे, ते एकत्रित करून बघा, त्यातून शिका आणि स्वतःचा गुरु व्हा। अजिबात कुणालाही मेंटॉर निवडायची गरज नाही। फक्त हे जे चक्र चालू आहे ना, हा बात का हा चांगला, मग ट्रेडिंगमध्ये असं होते का, मग घरं जळतात ट्रेडिंगमध्ये, मग ट्रेडिंगमध्ये पैसा मिळत नाही, मग एक कोणतर झाला असतो अचानक अब्जाधीश, मग त्याच्या अंडर खाली जाऊन आपण त्याला काय टक्क्याने पैसे देऊया का, अजिबात उपयोग नाही ह्याचा। थोडंफार शिकलं तर स्वतःचं घर स्वतःचं परिवार आपण व्यवस्थित पोटापाण्याला लावू शकतो, इतकं तर ताकद निश्चित ट्रेडिंगमध्ये आहे। त्यानंतरची मोठी स्वप्न जर आपली पूर्ण करायची असतील तर भगवंताची इच्छा असेल ना, आपले कष्ट प्रामाणिक असतील तर ते स्वप्न पूर्ण होतील। पण ट्रेडिंग क्षेत्र खूप चांगलं आहे आणि खूप मोठं आहे, फक्त आपण व्यवस्थित त्याच्याकडे बैठले पाहिजे। बस एवढी छोटीशी प्रस्तावना होती। आता मी माझी ट्रेडिंग स्टाईल तुम्हाला सांगणार आहे नेमकी काय आहे ती, की जेणेकरून जे कोण मला फॉलो करतात की एक दोघांचे मला मेसेज आलते की सर तुम्ही टेलिग्रामवरती जे हे टाकताय, तुमचे ट्रेड टाकताय ते नेमके कसे घ्यायचे आम्हाला कळत नाहीत, कारण बऱ्याच जणांना थोडंसं बेसिक अजून हे। तर माझे सकाळी तुम्हाला सांगतो माझी ट्रेडिंग स्टाईल काय आहे। माझे सकाळी 10 ते 10:30 पर्यंत माझे ट्रेड तयार असतात। ट्रेड तयार म्हणजे काय असतात, मी ट्रेडचे माझे प्लॅन करतो, माझे प्लॅन ट्रेड असतात। मी कधीही लाईव्ह मार्केटमध्ये, आता लाईव्ह मार्केट सुरू आहे तर मला ट्रेड तिथं घ्यायला जमत नाही किंवा मला ते ट्रेड तिथं समजत नाही कसा घ्यायचा, आणि लाईव्ह स्ट्रीम तर मला ते संध्याकाळी 7 वाजता वगैरे घेतात ना काय ट्रेडर, तिथं मला कधीच नाही जमणार, आयुष्यात नाही जमणार मला, कारण की ते लाईव्ह मार्केटचे जे कॅन्डल आहेत ते मला नाहीत कळत मला। पण मला मार्केटचं प्रेडिक्शन किंवा मार्केटचं कुठल्या ठिकाणी काय होऊ शकते ते मी करू शकतो। मग ते करत असताना मी कोणती स्ट्रॅटेजी वापरतो तर मी एक 4-5 गोष्टीचं कन्फर्मेशन घेतो। त्या म्हणजे एसएल हंटिंग, तुम्हाला माहितीच असेल की मार्केट एसएल हंटिंग, आता काय काय जण ट्रेड कसे घेतात की एसएल हंट करतात। आता समजून चला चार्ट असा आहे तर आपल्याला सरळ दिसते की ते एसएल कुठं अवेलेबल आहेत, वर अवेलेबल आहेत, कारण वरून सेलिंग झाले। मग काय ट्रेडर काय करणार, हे एसएल हंट करण्यासाठी बायची पोझिशन घेणार, त्यांचा एसएल हंट करायचा प्रयत्न करणार, म्हणजे एसएल हंटिंग करणार। मी एसएल हंटिंग करत नाही, मी वाट बघते की एसएल हंटिंग कुठं बंद होणार आहे, एसएल हंटिंग कुठं बंद होणार आहे, त्यानंतर एसएल हंट मार्केट कुठं बंद करू शकते, कुठून मार्केटचं प्रॉफिट बुकिंग होऊ शकते, मोठे प्लेयर कधी एसएल हंटिंग करायला सुरुवात करतील, कधी एसएल हंटिंग करायचं बंद करतील, कधीपासून प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात करतील, कोणती सायकोलॉजिकल लेवल आहे, कोणती मेजर लेवल आहे,
आणि त्यालाच थोडंसं मी फेबोनाची आणि 200 EMA ह्या सगळ्या गोष्टींचा गेले 1.5-2 वर्ष अभ्यास करत असल्यामुळे त्याचा थोडासा त्याला टच दिलेला आहे मी कन्फर्मेशनसाठी. आता ती गोष्ट फक्त मला समजते कारण ती प्रॅक्टिसनं मला ती जमलेली आहे. मग तेवढं करतो आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपला रिझल्ट बघितला तर आपले 60% आसपास आपली ॲक्युरेसी विनिंग रेशो आपला आलेला आहे आणि तेवढी खूप झाली. प्रत्येकाची 30-40% तर असतेच इनबिल्ड, फक्त 20-30% तुम्हाला वाढवण्याचा टास्क असतो. तो तुम्ही केला की तुम्ही चांगल्या प्रकारे मग त्यात होऊ शकते. मग त्यानंतर फक्त काय राहते आपल्याला माहिती आहे का की रिस्क रिवॉर्ड रेशो मेन्शन करायचा आहे. हां की बाबा 1:2 तर किमान घ्यायचं, त्यानंतर जास्त घेतला तर चांगलंच आहे. आणि परत काय टास्क राहतोय की आपले जे प्लॅन ट्रेड आहेत त्याच्या बाहेर ट्रेड अजिबात जायचे नाहीत. तर तेवढे तुम्ही प्लॅन ट्रेड किंवा तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार घेतले तर 60% रेशो खूप चांगला आहे. आणि ह्याच्यावर मला वाटत नाही की विनिंग रेशो गेला पाहिजे. 80% 90% म्हणतात ना, ते थोडंसं म्हणजे कठीण आहे ते, पण तेवढे गेलं तरी मग त्यातून ते भपकेपणा वाटते मला. तो 60% बेस्ट आहे. 60-65% 30-40% इनबिल्ड आहे तुमच्यात, फक्त 10-20%चं काम करावं लागतं. ते कधी होतंय, रूल फक्त घालायचे ट्रेडला की कधी घ्यायचा आणि कधी नाही घ्यायचा, मग ते आपोआप होऊन जाते. तर हे तुम्हाला मी बेसिक सांगितलं माझ्या रूलचं किंवा माझ्या एकूण स्ट्रॅटेजी काय पद्धतीने काम करतोय. तर मी फक्त काय करतो मग 10-10:30ला मी की माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी हे अशा पोझिशन मी तयार करतो आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला मी पोस्ट करतो त्या. आणि इथं कसं असते म्हणजे मी दिवसभराच्या मी फक्त 3च पेअरमध्ये काम करतो. आधी 5 करायचो, 2 मी स्किप केल्या, ते पण खूप गोंधळ व्हायला लागला म्हणून 3च फक्त. कोणत्या? गोल्ड, दुसरं GBP आणि तिसरं युरो. हां युरो, ह्या 3मध्येच मी काम करतो. 4थी पेअर मी बघत पण नाही आणि मला माहीत पण नाही कशी वर्क होते ती. तर ह्या 3चे मी काय करतो 10 ते 10:30मध्ये वरच्या पण म्हणजे मार्केट जर मार्केट एक तर वर जाणार नाही तर खाली जाणार किंवा कन्सोलिडेशन एका मध्येच राहणार. मध्येच राहिलं तर आपले ट्रेड ॲक्टिव्ह होणारच नाहीत. पण मार्केट वर गेलं तर कोणत्या ठिकाणी मी शॉर्ट पोझिशन म्हणजे सेलची पोझिशन घेणार आहे आणि मार्केट जर खाली आलं तर कोणत्या ठिकाणी मी बायची पोझिशन घेणार आहे, हे स्पष्ट लावलं असते जे तुम्हाला दिसतं इथं असं. मग इथं आल्यानंतर मार्केट आपण सेल करायचं आहे, ह्यातून तुम्हाला कळेल ते कुठंपर्यंत टार्गेट बुक करायचं. आता टार्गेट बुक तुम्ही तुमच्या क्वांटिटी साईज किंवा तुमची रिस्क मॅनेजमेंट जेवढे असेल त्याच्यावरती करा. असं काय नाही की मी लावल्या पोझिशनमध्ये तुम्ही इथं बंद केली पाहिजे. तुम्ही इथंपर्यंत करून सब बुक करून बाहेर पडू शकताय किंवा तुम्ही अगदी ह्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकताय. मात्र SL मी जिथं लावला आहे तो तुम्ही तिथंपर्यंत वाट बघावी अशी माझी इच्छा आहे. तर ह्या गोष्टी प्लॅन असतात ट्रेड माझे. तर तुम्हाला कळेल की मी कशा प्रकारे घ्यायचं सांगितलं. आणि एक 2-3 रूल आहेत ते फक्त पाळावे लागतील आपल्याला. ते म्हणजे असे की जर मी ट्रेड इथं प्लॅन करून ठेवलेला आहे तुम्हाला सकाळी पाठवतो. हां सगळ्यात आधी एक सूचना महत्त्वाची, मी टेलिग्रामला जे माझे ट्रेड प्लॅन पोस्ट करतोय तो तुम्ही घ्याच किंवा घ्यायला पाहिजे हे अजिबात असं नाही. हे फक्त एज्युकेशनल पर्पज की आपल्याला जर तुम्ही खूप बिगिनर असाल, मार्केट नेमकं कसं वर्क होते किंवा सरांनी जे पोस्ट केले ते वर्क होते का, झालं तर का झालं, नाही झालं तर का नाही होत, ह्या गोष्टी तुम्ही बघा. एक शिकण्यासाठी बघा फक्त, तिथं घेतलं पाहिजे किंवा हे मग कॉल टिप्स अजिबात नाही, ते घेऊन तुम्ही पैसे कमवा असं नाही आहे. मी माझं प्रेडिक्शन नाहीतर रोज यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती येऊन आबाळ हाणायचं आणि प्रत्यक्षात आपण स्वतः काय आपण प्रेडिक्शन आपलं काय लेवलच्या लोकांना कळलं पाहिजे ना. हां आणि हे प्रेडिक्शन म्हणजे माझा PNL असेल. मी सकाळी 10-10:30ला तुम्हाला पोस्ट करतोय टेलिग्रामवरती, संध्याकाळी तुम्हाला रिझल्ट तुम्हीच नजरेने बघाल की बाबा सरांचा आज इथं बरोबर वर्क झाले, ह्या माणसाने 4 पैसे कमवले असतील, इथं SL गेला, ह्या माणसाचा आज कार्यक्रम झालेला आहे, स्पष्ट दिसते त्यामध्ये. बाकीचं काय, कारण की ह्याच्या पलीकडे मी काय ट्रेड घेत नाही, कारण की ह्याच्या पलीकडे ट्रेड घेऊन माझ्या तल्लब जिरून घेतलेलं आहे मी ह्याच्या आधी. त्यामुळं एक तर ह्याच्यातच पट्ट्यात घेतो, नाहीतर मी ट्रेडच घेत नाही. मग तर स्पष्ट आहे. तर हेच आपला PNL आहे. बाकीचं PNL दाखवायचा किंवा काय गोष्टी करायच्या ह्या भविष्यात कालांतरानं वेळ येईल तशा गोष्टी आपण बघू काय करायचं ते. पण हा स्पष्ट आरसा तुमच्या पुढे आहे. मी काय ट्रेड घेतोय हे तुमच्या पुढे रोज सकाळी 10:30ला मी मांडत असेल. तर बाकीच काय आहे त्यात तुम्ही बघा, काय माझं होतंय, झालं वर्क तर होतंय, नाही झालं आधीच सांगतोय ना, अचानक तुम्हाला सांगत नाही आता घ्या बाय करा आणि आता विका सेल करा. आपलं सगळं कार्यक्रम तयार आहे, झाला तुमच्या समोर आहे, नाही झाला तुमच्या समोर आहे. तर एज्युकेशनल पर्पज आहे, तुम्ही घ्या, तुम्ही घेतलं पाहिजे. आज तुम्ही घेऊच नका, तुम्ही फक्त लक्ष ठेवा, बघा हे कसं वर्क होते कसं नाही वर्क होत. तुमच्या स्ट्रॅटेजी त्यात काय तर भर घाला किंवा माझं काय चुकत असेल तर मलाही फोन करून सांगा की सर तुमची ही चूक मला वाटते किंवा ह्या जर तुम्ही अशी सुधारणा केली तर तुम्हाला आणखी रिझल्ट चांगला मिळेल, त्याचं सुद्धा स्वागत आहे, काय हरकत नाही. तर हे असे मी पोझिशन लागतो, ह्यामध्ये करायचं आहे. एक 2-3 रूल फक्त लक्षात ठेवायचे आहेत किंवा मी रूल आहेत माझे, ते रूल असे आहेत की खूप आहेत पण हे 2-3 बेसिक सांगतो जर कोण त्यावर काम करणार असेल तर. हे जर असं आता समजून चाला हा रेजिस्टन्स आहे, इथं माझा ट्रेड प्लॅन आहे. ज्यावेळी मार्केट प्राइस ॲक्शन करत जाते, मार्केटने मिडियम साईजच्या कॅन्डल व्यवस्थित प्राइस ॲक्शन करत गेल्या तरच इथं ट्रेड घ्यायचा. घेतला सेल साईडचा, हां अगदी व्यवस्थित घ्या, तेच झाल्या घ्यायचा. हा कधी घ्यायचं सांगितला, कधी घ्यायचं नाही माहिती आहे का, जर न्यू सेशन असेल 7 वाजता 7:30 वाजता न्यू सेशन असते, हां किंवा आधी दुपारी पण असते, त्यावेळी हे प्लॅन ट्रेड वर्क होणार नाहीत, घ्यायचा नाही. अट पहिली,
दुसरी गोष्ट न्यूज असो वा नसो, संध्याकाळी 6, 6:30, 7, 7:30, 8, 8:30 हे जे डॉट पॉईंट आहेत त्या वेळेचे तिथं पण 5 मिनिटं थांबायचं न्यूज असो वा नसो, कारण की न्यूयॉर्क सेशन ओपनिंगचं टायमिंग असते, मार्केट अचानक व्हॉलेटाईल होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, मोठ्या कॅन्डल जर होत आले असतील, असं समजा असे कॅन्डल बारक्या बारक्या होत आल्यात आणि एकदम कॅन्डल अशी मोठी झाली इथं, एकदम मोठी बुलिश झाली कॅन्डल, तर त्यावेळी थांबायचं, त्यावेळीचं कॅन्डलचं फॉर्मेशन बघावं. त्यानंतर परत मोठी झाली तर ह्या लेवल आपल्या ब्रेक करून कॅन्डल इथं क्लोजिंग दिलं म्हणजे ही लेवल वीक झाली, ही लेवल कमजोर झाली, आता ह्या लेवलवरती काम करायचं नाही, तो ट्रेड त्या दिवशी डिॲक्टिव्ह होईल आणि परत मग काय वरची लेवल असतील तिथं बघूया आपण काम करायचं. पण असे स्ट्रॉंग कॅन्डल झाली तर अचानक एवढी मोठी आणि त्यानंतरची कॅन्डल इथं जर लाल झाली माझ्या बाजूनं छोटी झाली तर काही हरकत नाही, ह्याच्या वरचा एसएल देऊन इथं आपण आपल्या ठरलेल्या पोझिशननुसार ट्रेड घ्यायचा, पण लेवलच्या जवळ झाली असावी. पहिली कॅन्डल स्ट्रॉंग, दुसरी कॅन्डल स्मॉल आणि लेवलच्या जवळ तरच, आणि रेड कॅन्डल म्हणजे माझ्या बाजूची, पण ही मोठी झाली, ही त्याच्यावरची आणि परत मोठी झाली तर लेवल बिघडते, काम करायचं नाही. त्यानंतर मार्केट जर कंटिन्यू अशा ग्रीन कॅन्डल होत गेला, कंटिन्यू रेड कॅन्डल दिसतच नाही पण प्राइस ॲक्शननुसार मिडियम कॅन्डल आहे तरी पण ट्रेड घ्यायचा नाही. मग इथं बघायचं की माझ्या बाजूची कॅन्डल होते का, आणि इथं कुठं जर रेड कॅन्डल झाली तर मग आपल्याला ठरलेल्या लेवलनुसार ट्रेड इथं घ्यायचा, ठरलेल्यानुसार एसएल तर प्लॅन करायचा. कारण की कंटिन्यू मुवमेंट आहे ना मार्केटमध्ये बाईंगची, ती ब्रेक झाली पाहिजे. जरी प्राइस ॲक्शन बारक्या बारक्या कॅन्डल असतात तरी पण रेड कॅन्डल झाली की ओळखायचं की मोमेंटम ब्रेक झाल्या, मग आपण घेऊ शकतो. कळलं. आणि लाल हिरवी गेली तर मग घ्यायचंच आहे, हा दुसरा नियम. आणखी काय, मार्केट असे तर होत आलंय, कंटिन्यू आले पण मधूनच अगदी जवळून इथनं असं मार्केटने ओळ आलं, इथनं असं खाली आलं आणि परत मार्केटवर गेलं तर इथं परत टेस्ट होऊन वर्क जे झालं तरी ट्रेड घ्यायचा नाही. का, कारण की मार्केटची लेवल म्हणजे झोन असतो, तो कोणती एक लाईन नसते कधी. त्यामुळे मार्केट इथून खाली आले याचा अर्थ असा झाला की मार्केटनं आपली लेवल त्या दिवशी रिस्पेक्ट दिलेला आहे, वर्क झालेलं आहे. हे माझी लाईन आखली म्हणजे माझी लाईन म्हणजे काय मार्केटची लाईन नाही, ती मार्केट आपली चाल चालणार, तो हत्ती आहे, आपण त्याच्या फक्त मागं चालायचं आहे. तर तर इथून मार्केट वळलं तर समजायचं लेवल वर्क झाले, जवळ वर्क झाले तर आपण नेक्स्ट लेवलची किंवा नेक्स्ट आपल्या प्लॅनची वाट बघायची, इथे घ्यायचं नाही. कळलं का. म्हणजे मला काय थोडक्यात सांगायचं आहे, दिवसातला फर्स्ट आणि फ्रेश टेस्टलाच मार्केटमध्ये एंट्री घ्यायची. थोडक्यात इथे मी लेवल आता प्लॅन केली तर ट्रेड घ्यायचा आहे. मार्केट पहिल्यांदा यायला लागले तर फ्रेश म्हणजे अगदी नवीन आणि फर्स्ट पहिल्यांदाच टेस्ट केल्या इथं घ्यायचं. त्यानंतर मार्केट 2, 3, 4, 5 कितीदा जरी टेस्ट करून मार्केट वर्क झालं तरी सुद्धा फोमोमध्ये जाऊन एंट्री घ्यायची नाही, पहिल्यांदा आणि फ्रेशमध्येच आपण इथे घ्यायचं आहे. आणि तुम्हाला सांगितलंच मी, जवळून असं आलं तर लेवल वीक होणार, दुसऱ्यांदा वर्क झाले तरी घ्यायचं नाही, ही आपली इथे लेवल वर्क झालेली असते. पुन्हा मार्केटला आपण ते टेस्ट झाले घेणार आहे, पण जर आपल्या लेवलच्या जवळ अगदी जवळ थोडंसं अंतर ठेवून पिनबार झाला किंवा डोजी झाला, पिनबार जास्त झाला तर मात्र इथं लगेच एंट्री घ्यायची, लेवलची वाट बघायची नाही, पिनबारच्या तिथंच एंट्री घ्यायची. पण कुठं झालं पाहिजे, लेवलच्या अगदी जवळ इथे एंट्री घ्यायची आणि आपला आहे तिथं एसएल असेल, थोडासा एसएल वाढेल पण आहे तिथं असेल तरच एंट्री घ्यायची, पिनबारशिवाय एंट्री घ्यायची नाही. पण थोडं लेवलच्या खाली पाहिजे, अगदी इथं पिनबार झाला तर लेवल इथं आहे आणि पिनबार इथं झाला आहे नाही घ्यायची, इथंच झाला पाहिजे. एवढे नियम आहेत, अजून 2-4 नियम असतील ते माझ्या आता ट्रेडनुसार मी तुम्हाला परत डायरेक्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मी ते माझ्या व्हॉईसमध्ये पोस्ट करेन. एवढे बेसिक रूल आहेत. अगदी हे रूल तुमची जर कुठली स्ट्रॅटेजी असेल तर त्यामध्ये सुद्धा म्हणतो ना स्ट्रॅटेजी काय असते, स्ट्रॅटेजी तयार झाली ना कुठली साधी तुम्ही अगदी डबल टॉपवर काम करा, काय हरकत नाही, डबल टॉपचा वर्क होणार. मार्केटमध्ये कोणतेही 100% वर्क होत नसते किंवा कोणते 100% वर्क होते असं काही नाही आहे, फक्त तुम्हाला त्याला रूल घालता आले पाहिजेत. आता ही माझ्या स्ट्रॅटेजीचे तुम्हाला थोडेच रूल सांगितले, अजून भरपूर आहेत, ते कालांतरानं समजत जातील, पण बेसिक सांगितले कारण की बऱ्याच जणांना कळणार नाही की नेमके ट्रेड घ्यायचं कधी घेत नाहीत. तर हे बेसिक तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीला असे रूल घाला, काय ते रूल तयार करा किंवा मी कधी घेणार आहे कधी नाही घेणार. असं केलं तर आपल्याला आपली ट्रेडिंग जी जर्नी आहे ती शांततेची आणि संयमाची होते. तर एवढं काय तर ह्यातून तुम्हाला आणि काय शंका असेल तर नक्की विचारू शकताय. बाकी थँक्यू, बघत राहा ट्रेड विथ चेतन. धन्यवाद. जय बाळमामा. आणि टेलिग्राम चॅनल नक्की फॉलो करा.